नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे। तर हा जो व्हिडिओ आहे हा आहे 2024चा, म्हणजे माझ्या लग्नानंतरची जी माझी पहिली मकर संक्रांत होती तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझा तिळवा केला होता। तर त्याचा हा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये मी डेकोरेशन दाखवणार आहे तुम्हाला सर्व। तर अशा प्रकारे मी माझ्या तिळव्याला रेडी झालेली होती। मी माझं मेकअप घरीच केलेलं होतं आणि हे जी तिळव्याची ज्वेलरी आहे जी म्हणजे वेगळी बनवली जाते ते ती मी ऑर्डर केली होती। फोटो काढतो मागून काकाच्या खिशात टाकून द्या आता खिशात ठेवून लिहिले द्या रुद्रांश पारे भाऊ इकडे बारे आपण बस त्याला माझ्या वाटून राहिले वरत पाय वरत वर वर पिल्लू रुद्रांश वर बानो मी व्हिडिओ करत रेकॉर्ड। लग्नानंतर आज आहे पहिला मकर संक्रांतीचा सण। प्रज्वलरावांचं नाव घेते, सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात, हेच मागते, खरं धन। छान छान व्हिडिओ स्टार्ट केला मी ना चालू मी वाजू काय नाही ठीक आहे। चमचमणाऱ्या ताऱ्याला चंद्राची साथ, चमचमणाऱ्या ताऱ्याला चंद्राची साथ, मृणालरावांचं नाव घेते, रांगती 7 जन्म हातात। वा वा ते उडवत होते पतंग, मी पकडली होती फिरकी, अभिजित रावांचं नाव घेते, त्यांच्या मागे गेली मी 7 जन्म अशीच घेतली। तर तिळव्यानिमित्ताने माझ्या ननदबाई माझ्या घरी आलेल्या होत्या, म्हणजे कोमलताई आणि माझी एक फ्रेंड पण आलेली होती साक्षी। तर त्या दोघींनी हे पूर्ण जे पण डेकोरेशन आहे ते करण्यात खूप मदत केली आणि बाजूला सोनूताई होती, त्यांनी पण मदत केली। आम्ही सर्वांनी मिळून मग हे डेकोरेशन केलं। हे जी रांगोळी होती ही मी काढलेली होती। तर अशा प्रकारे घरगुती आमचं डेकोरेशन खूप छान झालं होतं। आणि जे पण तुम्हाला हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसत आहे, राधाकृष्णाची वगैरे, हे मी माझ्या रुखवंतात आणलेली होती। तर त्याच्यामुळं
खूप सुंदर असं डेकोरेशन आमचं झालेलं होतं. हे ऑफिसला गेलेले होते, त्यानंतर मग हे जेव्हा तिळवा सुरू झाला तेव्हा आले आणि मग त्यांना पण आम्ही मग बसवलं. आमची दोघांची लूट केली माझ्या सासूबाईंनी. त्यानंतर माझ्या नणंदबाईचा मुलगा म्हणजे रुद्रांश तो पण होता, त्याची पण मग लूट केली आम्ही. आणि ज्या पण गावातल्या बाया वगैरे आल्या होत्या त्यांना मग मी हळद कुंकू लावून ओटी वगैरे भरली त्यांची. आणि त्यानंतर आईला ताईला पण मी हळद कुंकू वगैरे लावून त्यांचं पण जे पण रिच्युअल असते ते करून घेतलं. आणि अशा प्रकारे मग आमचा तिळवा खूप सुंदर झालेला होता. माझा हा पहिला तिळवा लग्नानंतरचा.
सर्व तिळवा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही तिघींनी काही रील्स वगैरे काढले, आमचे फोटोज वगैरे काढले आम्ही सर्वांचे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आणखीन पण आपले व्लॉग्स येणार आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक